शिवा, अगे काय चाललंय तुझं? ही कसली मेजवानी आपल्या रूम मध्ये? हा, मला हे सगळं खायचंय. का का खायचंय पण आत्ता एवढ्या रात्री? कारण मन भरलं पाहिजे छान. कशाला मन भरलं पाहिजे? कारण उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे. ह्याचा आणि नवरात्रीचा काय संबंध आहे? अरे आहे, मला उद्यापासून कडक उपवास करायचा आहे. त्यात मला 9 दिवस काहीच खाता पिता येणार नाही, म्हणून मी खाते सगळं. कडक उपवास करणार आहेस तू 9 दिवस? एकदम कडक. जमणार आहे का तुला? बाई चॅलेंज नाही द्यायचं मला. अरे मी चॅलेंज बिलेंज नाही, मला असं वाटलं की तुला माहिती असेल नवरात्रीचा उपवास खूप कडक असतो आणि स्ट्रिक्ट असतं सगळं. मला माहिती आहे रे, तरी पण मी करणार आहे. ओके. माझ्या गोड गोड छकुल्यासाठी आणि फेवरेट सासूबाईंसाठी. ऐक ना शिवा, शिवा 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 ऐक, मी काय म्हणतो, कोणीतरी येईल ना, बघेल. आणि मग येऊ दे आणि बघू दे. तसे आता पुढचे 9 दिवस मला छान मिठी वगैरे तुला मारता नाही येणार आहे. इट्स ओके. मग आता बघू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? ऐक ना, ते सगळं सोड. मला सांग, तुला मी वाटते का गोड? बघू, मला पण ट्राय करून. लब्बड लब्बड, मला कळलं. तू बोल ना, मी आवडते का तुला? गोड वाटते का? मला माहित नाही तू कशाबद्दल बोलतेस. तुला माहित नाही? ठीक आहे, मला माहिती आहे सगळं. काय? सुहास, हा, बरा आहेस ना तू आता? काय झालं होतं? काही नाही. कुठे काय? काही नाही भाऊ, फक्त ॲलर्जी झाली होती त्याला. आता ओके तो, म्हणजे उद्यापर्यंत होईल बरा. हा, हे डॉक्टर झाले ते बरं आहे. किटू डार्लिंग, यावेळी तरी पूजा करणार आहेस का तू? आजची पूजा आई करणार. आणि शिवाचं काय? तुला गॅरंटीड सांगतो, भाऊ नक्की शिवालाच सांगणार पूजा करायला. तू काळजी करू नका, शांत राहा, उगाच चिडू नकोस. तुला माहित नाही, खाणं जाम वाईट असते. जरा गप्पच. हे घे, आशू पण आला. ये रे. चला सगळे आले, मग सुरुवात करूया पूजेला. आंबा, पूजा काय सुरू करूया? शिवा कुठे? येईल येईल. अजून आली नाहीये ती. आज घटस्थापनेची पूजा आहे, तिला माहिती असायला हवं. अगं नाही सीताई, तिला माहिती आहे सगळं. तिने किचन मध्ये सकाळी सगळी तयारी पण करून ठेवली आहे. येईल ती. अच्छा, म्हणजे नाश्ता करूनच येईल आता ती. कीर्ती, काही बोलशील का ग तू? हा, हे बघ, तिला माहितीये आज उपास करायचा असतो ते. तिला ना उपासाची वगैरे सवय नाहीये, नाही झेपणार तिला ते सगळं. आणि तिला जमणारही नाही. मी करणार उपवास. पण वहिनी, तू खरंच लास्ट टाइम सारखा उपवास करणार आहेस? अगं उपवास म्हणजे काय तुझी फायटिंग नाहीये. म्हणजे हात पाय मारले की झालं. उपवास आहे तो. नाही जमणार तुला, राहू दे. मी करणार आहे नवरात्रीचा उपवास, तोही कडक. हे बघ शिवा, तू उपास करायचा म्हणतेस तर कर, पण तो कडक उपास करू नकोस. हो शिवा, अगं कडक उपवास करायची खरंच काही गरज नाहीये. तू साधा उपवास केलास तरी चालेल. अगं खूप पथ्य असतात कडक उपवासात. नाही नाही, मी सगळी माहिती काढलेली आहे. मी उपवास करणार म्हणजे करणार, तो पण अनवाणी. अनवाणी? हा, म्हणजे ते पायात चप्पल घालत नाहीत ना ते.
अगं शब्दाचा अर्थ नाही विचारत आहे तो, तुला जमणार आहे का असं विचारायचंय त्याला. आणि उत्तर एकच आहे, नाही जमणार तुला. अरे मला वाटलं तुम्ही मला ओळखायला लागला असाल. मला काय जमतं काय नाही हे तुम्हाला माहित असेल ना, नाही? सीताई, तुम्ही मला त्या दिवशी काही प्रश्न विचारले होते, त्याची मला तेव्हा उत्तरं आली नाहीत, पण आता मी ती उत्तरं देऊ शकेन. पहिला प्रश्न होता, संक्रांतीला वाण का देतात? पूर्वी लहानपणी लग्न व्हायची आणि सुनेचं वय पण लहान असायचं, तर अशा कार्यक्रमाला तिची मर्जी सांभाळण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, तिच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तिला गरजेच्या वस्तू दिल्या जायच्या आणि म्हणून ही वाण देण्याची, वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली. दुसरं होतं, गणपतीत गौरीला ओवसा का देतात? तर नववधूला सासरच्या कुळात प्रवेश करण्याची ही प्रथा आहे आणि तसंच गौरीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं, म्हणून सगळ्या मुलींमध्ये आणि सुनांमध्ये तिचं सामर्थ्य यावं म्हणून गौराईची ओटी भरली जाते. वा वा शिवा वा. नवरात्रीच्या 9 दिवसांचं वैशिष्ट्य काय? हे 9 दिवस म्हणजे 9 देवींच्या आराधनेचे दिवस असतात. घटस्थापनेला घट का बसवतात? बऱ्याचदा ठेवलेलं धान्य खराब होण्याची शक्यता असते, तर असं धान्य पेरून उगवलं नाही तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला घट बसवतात आणि त्यात सगळ्या प्रकारची धान्य टाकतात आणि मग कोणतं धान्य उगवतंय याचा अंदाज घेतात. वा वा, ग्रेट यार शिवा, हे सगळं तर मला पण माहित नव्हतं. एवढे सगळे प्रयत्न करून तू ही सगळी माहिती काढलीस, आनंद वाटला मला. पण शिवा, तू हे सगळं करतेस त्यामागे कारण काय? भाऊ, मी हा उपवास घरासाठी करते. घरावर येणारी सगळी संकट दूर व्हावीत असं मला वाटतं, म्हणून करते. वा शिवा, तुझी जर मनापासून इच्छा असेल तर नक्की कर, मी काय त्यामध्ये बोलणार नाही. सीता आणि शिवा जर हे सगळं करणार असेल तर आजची पूजा शिवालाच करू दे. शिवा घटस्थापनेची पूजा नाही करणार. सीता, पण शिवानं पूजा केली तर काय हरकत आहे? कारण ती जे म्हणतेय तसे उपास तिला आधी पूर्ण तर करू दे. हो, पण ती उपास पूर्ण करेल की. पदार्थ करणं आणि उपास करणं यात फरक आहे ना. आणि इतके सोपे नाही आहेत ते 9 दिवसांचे 9 उपास, कडक असतात. म्हणजे ती म्हणतेय ते तिला आधी सिद्ध करू दे ना, मग 9व्या दिवशी बघू आपण. नाही सीता. नाही भाऊ, मी तयार आहे. मी उपवास करीनच, तोही कडक. शिवा ग, नीट विचार कर, तुला जमणार आहे का एकटीला उपवास करायला? अगं कडक उपवास करणं एवढं सोपं नसतं. नाही, तिला एकटीला नाही जमणार. अरे घ्या, आता आशूलाच खात्री नाहीये. हा, तू नीट ऐकलं नाहीस मी काय म्हटलो. मी म्हटलो तिला एकटीला जमणार नाही, आम्ही दोघांनी मिळून केला तर जमेल ना. आशू, हो, मी करणार उपवास. अरे वेडायस का तू? खरंच म्हणतोय मी. ती करणार आहे ना उपवास, तुम्ही सगळे करताय तसं मीही करणार. अवघड असतं ते. अरे हो, पण मी उपवास करणार आहे, मी कोणाचंही ऐकणार नाही. पण तू आजारी पडलास तर उगाच नको. अरे गप्प बस, मी काही सारखा आजारी पडत नाही. आणि हे बघ, तू घरासाठी उपवास करतेस बरोबर, मी घरासाठी करणार. सिंपल. वा अशू, मला आवडली तुझी ही भावना, खूपच छान. चला मग सुरू करूया पूजा. हा
काय रे आशू, काय झालं? काय नाही, सीताई काय झालं आशूला? काय नाही. काय नाही, भूक लागली आहे त्याला. सांगत होते नको करूस उपास, ऐकत नाहीस. बस मी करू शकतो. बस. पी. बरं वाटतंय? मग तेच सांगत होते, नको करूस, तू जमणार नाही तुला. आपल्या घरात तुझे भाऊ लक्ष्मण काका कोणी करत नाही असले उपास, कठीण असतात. मी करू शकतो. हे घ्या, ही खायची आहेत फळं. आत्ताच आजारपणातनं उठलायस. ओके. कसं होणार काय माहित, आत्ताच याची ही हालत आहे. सीता, पूजेचं सगळं घेतलंयस ना? हो, तयारी नीट. एवढ्या उन्हाताना देवदर्शनाला जायची काही गरज आहे? तुला कुठे चालत जायचंय ग? हा, समोर गाडी उभी आहे. तुमचा लाडका लेक आणि सून आहे ना, त्यांच्यासोबत जा ना, मी कशाला पाहिजे? कीर्ती, अगं असं काय करतेस? आपली देवी आहे ती. दरवर्षी नवरात्रात आपण तिथे जातो, पूजा अर्चा करतो. यावर्षी लक्ष्मण आणि उर्मिलाला शक्य नाहीये. आणि तू काय ग, तू घरातच बसून आहेस ना? पण मला नाही यायचंय. कीर्ती, अगं देव दर्शनाला जायला कशाला टाळाटाळ करतेस ग? हा? ऐक ना, मला नाही माहिती. आशू, नाही, तू 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 मला काही सांगूच नकोस. मी ऐकणार नाही तुझं काही. आत्ता आजारपणातनं उठलास तू, कशाला येतो? मग का? पण मला नाही फरक पडत. एक मिनिट मला सांगाल आता काय झालं? भाऊ हा ऐकत नाहीये माझं. डिस्करेज करते. नाही ऐकत आहे हा माझं. अगं तेच केलं ना तर त्याचं भलं होईल आयुष्यात. म्हणजे भाऊ हा अनवाणी यायचं म्हणतोय कारण मी अनवाणी चालले म्हणून. आई अगं काय चाललंय हे? आशू, अरे ऊन केवढं आहे, कशाला हट्टीपणा करतोयस तू? आई, आपण गाडीने जाणार, गाडीने येणार. हा, मग कोणाला काय त्रास होणार आहे? आणि हे बघ, मी 9 दिवस अनवाणी राहायचं ठरवलंय. मी ठरवलंय. अरे आशू, तुला नाही जमणार अनवाणी. आणि तिला जमेल, ती वस्तीतली आहे, तिला सवय. 9 दिवस काय 9 महिने जमेल तिला. कीर्ती, यात वस्तीचा काही प्रश्न नाहीये. तिने उपास म्हणून हे करायचं ठरवलंय. आणि आशू, तुला हे योग्य वाटतंय? हो, ती करते म्हणून मी करतोय. ठीक आहे, मग मी आशू सोबत आहे. अरे भाऊ तुम्ही पण. थँक्यू. शिवा, तू हे घरासाठी करतेस ना, मग त्यानं तुझी साथ दिली तर बिघडलं कुठे? थँक्यू. आशू, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर. आई, माझा विचार झालाय करून. ओके, चला चल. तू आधी चल, तुझे पाय भाजतील. चल. तू चल. अरे तू चल ना आता. तू बस ना गाडीत. कशाला ए, चला दोघे चला, बसा. तू बस. हा, बसा. मला नाही वाटत मला काही बोलायची गरज आहे. नाही म्हणजे तू बघतेस स्वतः तुझ्या मुलावर होणारा परिणाम. आशू, तू येत नाहीयेस का? मला असं वाटतं की तुला असं वाटतंय तुला नाही झेपणार. घाबरलास ना? अरे कशाला हिच्या नादी लागतोयस? चप्पल घाल आणि चल. ताई, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये की तू सगळी गोष्ट ऐकूनच घेत नाहीस. मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटतंय की मला हे जमेल. ऊन खूप कमी आहे, सो मी करू शकतो. दॅट्स इट.
आणि काय ना, कधी कधी आपले पाय जमिनीला लागणं खूप गरजेचं असतं, लक्षात ठेव. आणि शिवा मला म्हणाली होती की नको करू, पण मीच हट्ट केला. मी म्हटलं मला हा उपवास तुझ्याबरोबर करायचा आहे आणि अनवाणी मी चालणार. सो चला. झालं? आशू, तुला अजूनही जमत नसेल तर चपला घाल. ही तुझी काळजी बोलतीये. अरे तू तू का त्रास करून घेतोय स्वतःला? इट्स ओके, मी हे करणार. आता मी ठरवलंय ना करायचं. आणि हे बघ, नवरात्रीच्या दिवसांमध्ये कितीतरी भक्त असे अनवाणी फिरतात ग. त्यांना बळ देते ती त्यांची श्रद्धाच असते ना. मलाही बळ देईल माझी श्रद्धा. चला. आता सगळं ठरलं, निघूया आपण. निघूया. तुला त्रास झाला तर आपण थोडा वेळ थांबूया. थांबूया. शिवा, तुला सुद्धा. हो. चला रेडी. सांभाळून ये, चल. चला. या. हा, हळू. आशू तुला त्रास नाही ना होत काय नाही होते त्रास, का टेन्शन घेते? मला वाटतंय कारण. अशू आई, अरे तुला त्रास होत असेल तर माझी चप्पल घाल. भाऊ, आता मी ठरवलं ना उपवास करायचा, तर मी हे करणार. चला. शिवा, माळी काका, पाणी देता का जरा? कशाला ग पोरे? बायकोच्या सोबत उभं राहणाऱ्या नवऱ्याला त्रास नको व्हायला ना, म्हणून. असं होय. घे. आल. अगं काय शिवा,